खरंच आता माझी सहनशक्ती पूर्णपणे संपली. आता मी हा JCB ऑपरेटिंगचा जॉब 100% सोडणार म्हणजे सोडणार. पैसे द्यायचेत का नाही तुम्हाला? मालिक पैसा दो. अरे हो, थोडंसं थांबा. जे काही घडलं ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण हा हेल्पर सुद्धा सेम तेजस ठाकरची कॉपी आहे. एक काम सांगितलं की दुसरंच काहीतरी करून ठेवतो. आणि हेल्परला टोमणे मारण्या पाठीमागचं कारण एकच आहे की मी झाकीर खानच्या एका वाक्यावरती खूप ठाम आहे. काम 19-20 चालेल, पण माणूस मात्र 20 पाहिजे. आणि जर विषय कामाचाच निघालाय तर आमच्या हॅरी पॉटरला फुल इज्जत भेटली पाहिजे, कारण मागच्या 1.5 महिन्यापासून तो फुल पोटेन्शियलने काम करतोय. तसं आमचा हॅरी पॉटर पण काही कमी नाही, काम तर भरपूर करतो, पण फक्त चूक एकच करतो की माझ्या नको त्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद करतो. अरे बबडीच ते सगळं जाऊ द्या, पण काल आपल्या स्ट्रीमवरती एक खूप छान गोष्ट घडली की मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याला चॅनलवरती मेंबरशिपचा ऑप्शन आलेला आहे. आणि काल आपल्या चॅनलवरती पहिली मेंबरशिप जय भाऊंनी घेतली. त्यामुळे जय भाऊंना सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये फुल इज्जत. आणि आता तुम्हीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा, असले जर गाणे भर दुपारी लावले तर मला काम करायची इच्छा तरी होईल का? दिल जले. आता काय सांगायचंय तुम्हाला, हेल्पर तर असला कलाकार भेटलाय, त्यापेक्षा कलाकार आमचे मालक भेटलेत. मालकांना मी कित्येक वेळा सांगितलं की मैत्री बाजूला ठेवून थोडंसं मालकासारखं वागा, पण अजून तरी काही फरक नाही पडलाय. पैसे द्यायचेत का नाही तुम्हाला? मालिक पैसा दो. आणि त्यात आपल्या आज साऊंड सिस्टीमचा थोडासा पोस्टमॉर्टम पण मी केलाय. बघू आता उद्या जर जोडता आलं तर ठीक, नाही तर यायला विचारतो कसं जोडायचं. आणि त्यात आता उद्या दसरा म्हटल्यावरती जेवढं पुढं बायकोच्या करायला लागत नाही, त्याच्यापेक्षा जास्त पुढं तर वॉशिंग सेंटरवाल्याच्या करायला लागते. तरी सुद्धा शेवटी JCB धुवून घेतलाच. आणि घरी येताना आपल्या दोघांचं कधी चांगलं होणार या विषयावरती मालकांसोबत थोडीशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर तुमचा भाऊ घरी आला. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.